हॅलो माय डिअर फ्रेंड्स. बघा आजच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी केमिकल बॉन्डिंगच्या ह्याच्यातला ऑलरेडी आपण 3 व्हिडिओज त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याच्यातला पहिला जो आपण बघितलेला होता आयनिक बॉन्ड, त्याच्यानंतर म्हणजे टाइप्स ऑफ बॉन्ड, त्याच्यामधला आयनिक बॉन्ड आपण बघितलेला होता. त्यानंतर काही क्वेश्चन्स आयनिक आणि कोव्हॅलेंट बॉन्ड, त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी बघितलेले होते. याच केमिकल बॉन्डमध्ये आपण त्या ठिकाणी फजान्स रूल हा एक आपण त्या ठिकाणी बघितलेला होता. आजच्या ह्याच्यामध्ये जे रेस्ट ऑफ द 2 जे बॉन्ड राहिलेले आहेत ते कोणते कोणते? एक आहे तुमचा हायड्रोजन बॉन्ड आणि दुसरा एक आपल्याला बघायचं त्या ह्याच्यातला कोऑर्डिनेट बॉन्ड त्या ह्याच्यातले. बघा मी पहिल्यांदाच म्हणलं होतं की हे जे मेटॅलिक बॉन्ड आणि दुसरे काय त्या ह्याच्यातला तुमचा कोऑर्डिनेट बॉन्ड. या कोऑर्डिनेट बॉन्डलाच 3 नावं आहेत त्या ह्याच्यातले. ते तिन्ही नावं लक्षात असू द्या. त्या ह्याच्यातला कोऑर्डिनेट बॉन्डलाच म्हटलं जातं डेटिव्ह बॉन्ड. काय म्हटलं जातं? डेटिव्ह बॉन्ड. त्याच्यानंतर अजून एक दुसरं एक नाव आहे सेमीपोलार बॉन्ड. सेमीपोलार का? कारण याच्यावरती फक्त पार्शियल चार्ज त्या ठिकाणी हा डेव्हलप्ड आपल्याला पाहायला मिळतो. सेमीपोलार बॉन्ड किंवा पार्शियल चार्ज हे पार्शियलिटी पाहायला मिळतं. कोऑर्डिनेट बॉन्ड दुसरा आहे डेटिव्ह आणि तिसरा कोणता आहे त्याच्यातला सेमीपोलार बॉन्ड. आता कोऑर्डिनेट बॉन्डचे एक्झाम्पल थोडेफार आपल्याला कमी पाहायला मिळतात कारण जास्त हे बॉन्ड त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. लोन पेअर वगैरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मी लोन पेअर पण सांगितलेलं आहे तुम्हाला त्याच्यातला लोन पेअर, हाऊ टू फाइंड आउट द लोन पेअर. आता मेटॅलिक बॉन्ड आणि दुसरा एक आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. याच्यातला पहिल्यांदा मेटॅलिक नावातच आहे बघा, मेटॅलिक बॉन्डिंग. कशाचं? त्या ह्याच्यातला मेटॅलिक बॉन्डिंग. कुठं तयार होणार आहे त्या ह्याच्यातला? तर मेटल्समध्ये. कुठं तयार होणार आहे त्या ह्याच्यातला? म्हणजे हा जो बॉन्ड आहे त्या ह्याच्यातला, हे जे अट्रॅक्शन होणार आहे हे कुठं तयार होणार आहे बॉन्ड आहे त्या ह्याच्यातले? तर मेटल्समध्ये तयार होणार आहे. कुठं तयार होणार आहे? तुमचे मेटल्समध्ये. मग काय म्हटलेले? मोस्ट ऑफ द मेटल्स क्रिस्टलाइजेस इन अ क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर्स. आता याचा पहिल्यांदा मिनिंग समजून घ्या. क्लोज्ड पॅक्ड स्ट्रक्चर्स. समजा एखादा कुठला तरी फ्लॅट असा शीट आहे. समजा एखादा काय कुठला तरी फ्लॅट असा शीट आहे. म्हणजे सपोज एक्झाम्पलसाठी आपण घेऊयात. समजा हा एक जो आहे तो मेटल असा आहे त्याच्यातला एखादं शीट आहे किंवा अल्युमिनियमचा पत्रा वगैरे काही असेल त्याच्यातला. तर एक मेटल अशी शीट आहे त्याच्यातली. ठीक आहे. मग आता मला सांगा आता मेटल हे सगळे त्या ह्याच्यातले हे जे आहेत त्याच्यातले हे जे याच्यातले जे ॲटम्स आहेत हे कसे येतो तुमचे त्या ह्याच्यातले क्लोज पॅकड आहेत त्याच्यातले? म्हणजे यांच्यामध्ये काही अट्रॅक्शन आहेत का? म्हणजे हे जे पूर्ण मेटलचं जो शीट आहे यांच्यामध्ये काही अट्रॅक्शन आहे का त्या ह्याच्यातल्या मेटल्समध्ये? एकदम क्लोजडी आहेत म्हणजे ते अट्रॅक्शन तर आहेच आहे त्या ह्याच्यातलं आणि ते कसे क्लोजडी पॅक नाहीत. म्हणजे लूज आहेत का त्या ह्याच्यातले? अजिबात नाही. मग मेटलची टेंडन्सी आपण काय बघतो त्या ह्याच्यातलं किंवा मेटलची टेंडन्सी काय असते त्या ह्याच्यातला? तर ऑब्विसली दे लूज देअर इलेक्ट्रॉन्स त्या ह्याच्यातले. मग मेटल इलेक्ट्रॉन्स लूज केल्यावरती मेटल्स लूज देअर इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म द एम प्लस प्लस काय असतील त्या ह्याच्यातले इलेक्ट्रॉन्स. मेटल्स लूज केल्यावरती काय बनतील त्या ह्याच्यातले? एम प्लस पॉझिटिव्ह चार्ज प्लस काय असेल तुमचा त्या ह्याच्यातला इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. हे आहे मेटलची प्रॉपर्टीज त्या ह्याच्यातला. मग हे जे पॉझिटिव्हली चार्ज जे तयार होणार आहे त्या ह्याच्यातले, आता हा पॉझिटिव्हली चार्ज त्याच्यानंतर पॉझिटिव्हली चार्ज त्याच्यानंतर म्हणजे आता मला सांगा मेटल शीट वरती हे सगळेच्या सगळे मेटलचे ॲटम्स आहेत वरच्या ह्याच्यामध्ये. मग एम पॉझिटिव्ह होऊन ते रिलीज होणार आहेत आणि इलेक्ट्रॉन्स हे तयार होणार आहेत. मग त्यांच्यामधले हे जे अट्रॅक्शन्स असणार आहेत मेटल्समधले प्युअरली प्युअर दॅट इज कॉल्ड ॲज द मेटॅलिक बॉन्डिंग. इतका सोपा हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मेटॅलिक बॉन्डिंग वरती जे आता सगळे बघा आता याच्यातले जे 2 आहेत त्याच्यातले एक आहे मेटॅलिक आणि दुसरा काय कोऑर्डिनेट. आणि अगोदरचे जे आपण त्या ठिकाणचे जे 3 कन्सेप्ट पाहिलेले आहेत आयनिक, कोव्हॅलेंट आणि फजान्स रूल या सगळ्यावरती आता जो व्हिडिओ जो आहे त्याच्यातला एकदम तो छोटा असणार आहे. एकदम आय थिंक 15 मिनिट मॅक्झिमम त्या ह्याच्यातला. ठीक आहे. जो पुढला येणारा व्हिडिओज आहे त्याच्यातला तो आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन्स बेस्ड तो थोडासा लार्ज असेल त्याच्यातला. तर बघूयात आपण पुढल्या ह्याच्यामध्ये तरी पण. त्यामुळं आता याचे एक्झाम्पल्स कुठले आता तर जेवढे काही मेटल्स आहेत अल्युमिनियम असेल, आयर्न असेल, तर जेवढे काही शीट्स असतील त्या सगळ्याच्या सगळ्यामध्ये कोणती बॉन्डिंग असते त्याच्यातला मेटॅलिक बॉन्डिंग असते. ठीक आहे. आता याच्यातला पहिल्यांदा मिनिंग बघूयात. मोस्ट ऑफ द मेटल्स क्रिस्टलाइजेस इन द क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. सांगितलं आता म्हणजे जेवढे काही मेटल्स आहेत त्याच्यातले जे ॲटम्स आहेत त्याच्यातले ते जे मेटल्स अल्युमिनियमचा पत्रा वगैरे त्याच्यातलं ते कसे तुमचे क्लोजर आहेत. ते कसे तुमचे क्लोजर आहेत म्हणजे ते एकदम त्या ह्याच्यातले आपल्याला कसे पाहायला मिळतात त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट पुढे काय म्हणते द ॲबिलिटी ऑफ मेटल्स. आता मेटलची टेंडन्सी काय होते ह्याच्यातला? टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी अँड हीट. यस. मग आता अल्युमिनियम वगैरे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते त्याच्यातले. मस्ट रिझल्ट फ्रॉम द स्ट्रॉंग इलेक्ट्रॉनिक इंटरॅक्शन. आता हा बघा त्याच्यातला. आता याच्यामध्ये मेटलमध्ये हीट वगैरे त्याच्यातली कंडक्ट होते. इट इज अ गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असताना
काय होते त्याच्यातला एम प्लस प्लस काय होतात त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स कशामुळे फ्लो होते कारण ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. मग इलेक्ट्रॉन्स कधी येतात त्याच्यातले व्हेन मेटल लुजेस काय असतील त्याच्यातला 1 इलेक्ट्रॉन ज्यावेळेस 1 इलेक्ट्रॉन लूज करेल त्याच वेळेसचा पॉझिटिव्ह चार्ज येईल. मग इथं काय म्हटलंय त्याच्यातला आणि हे जे पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं मग आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्याच्यातला स्ट्रॉंग काय त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रॉनिक इंटरॅक्शन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. कधी when the ability of metals ज्यावेळेस ability कशामध्ये त्याच्यातले टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी अँड हीट टू फ्रॉम द स्ट्रॉंग इलेक्ट्रॉनिक इंटरॅक्शन्स पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्जड मध्ये इंटरॅक्शन्स असतात अँड दॅट इज दॅट्स वाय दे हॅव द स्ट्रॉंग positively and negatively attractions. That's why they are strong closed packed structures. Their structure is closely packed. Among the 8 to 10, 8 to 12 nearest neighbor. आता हे सगळे आता हे मेटलची शीट जर असेल त्याच्यातलं आता याच्यामधून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स वगैरे त्याच्यातले होणार आहेत फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी वगैरे त्याच्यातले होणार आहे. मग हे याचा जो इफेक्ट आहे म्हणजे आता हा एक मेटल आहे याचा इफेक्ट इकडल्या किंवा वरच्या किंवा कोणत्याही डायरेक्शनला किती नेबरवरती फरक पडतो म्हणजे बाकीच्या ॲटम वरती तर 8 to 12 वरती त्या ठिकाणी हा इफेक्ट आपल्याला याच्यातला पाहायला मिळतो. नेक्स्ट पुढे काय म्हणते बॉन्डिंग इन द मेटल्स इज कॉल्ड ॲज द एमबी म्हणजे काय मेटॅलिक बॉन्डिंग शॉर्ट मध्ये लिहिलेले बॉन्डिंग इन द मेटल्स कशामध्ये आपल्याला बॉन्डिंग करायची त्याच्यातली मेटल्स मध्ये बिटवीन द फक्त मेटल्स मध्ये रिमेंबर दिस वन मेटल नॉन मेटल मध्ये नाही हा किंवा नॉन मेटल मध्ये नाही किंवा मेटल नॉन मेटल हा प्युअर कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो फक्त मेटल्स मध्ये म्हणून म्हणलेले मेटल इन द बॉन्डिंग इज कॉल्ड ॲज द मेटॅलिक बॉन्डिंग. ठीक आहे नेक्स्ट इट रिझल्ट फ्रॉम द इलेक्ट्रिकल अट्रॅक्शन्स अमंग द पॉझिटिव्हली चार्जड मेटल आयन्स पॉझिटिव्हली चार्जड मेटल सायन्स हो का हे पॉझिटिव्हली चार्जड मेटल सायन्स अँड पुढे काय म्हणते मोबाईल डी लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन म्हणजेच कोणता हा इलेक्ट्रॉन्स त्याच्यातला का कारण मेटलची प्रॉपर्टी काय टू लूज द इलेक्ट्रॉन्स त्याच्यातला टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स त्याच्यातला डोनेट केल्यावरती कोणता चार्ज येतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि या दोघांमधलं काय असेल त्याच्यातला अट्रॅक्शन आपल्याला याच्यामधलं पाहायला मिळतं दॅट इज द हा इलेक्ट्रॉन कसला आहे मोबाईल डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन म्हणजे काय इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी फिरलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या सीटवरती बिलॉंगिंग टू द क्रिस्टल्स ॲज अ होल म्हणजेच काय त्याच्यातलं बघा ही मेटलची शीट आहे त्याच्यातला या मेटलच्या शीटवरती मेटल्स आहेत सगळेच्या सगळे मग आता हे मेटलची टेंडन्सी काय टू लूज देअर इलेक्ट्रॉन्स लूज केल्यावरती इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्ज येतो आणि इलेक्ट्रॉन्स मग हे इलेक्ट्रॉन्स एम प्लस म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज हा कसा आहे ॲज अ होल वरती त्या म्हणजे ह्या क्रिस्टलवरती काय होतं त्याच्यातला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्यामधला अट्रॅक्शन्स त्यांच्यामधली बॉन्डिंग म्हणजेच काय असेल तुमची मेटॅलिक बॉन्डिंग सोपं आहे त्याच्यातला. ठीक आहे नेक्स्ट दुसरं काय म्हणले कळालं असेल तुम्हाला मेटॅलिक बॉन्डिंग मधला काय तो आता दुसरा बॉन्डिंग कोणता आपल्याला पाहायला मिळतो कोऑर्डिनेट बॉन्ड दुसरं नाव काय म्हटलं त्याच्यातलं डेटिव्ह बॉन्ड आणि तिसरं नाव काय त्याच्यातलं सेमीपोलर बॉन्ड. आता हा बघा त्याच्यातलं याचे एक्झाम्पल सुद्धा बाळांनो आपल्याला 2-3 त्या ठिकाणी आपल्याला याच्यामधले मी एक्सप्लेन करेन त्याच्यातला कारण जास्त याच्यातलं एक्झाम्पल पण आपल्याला पाहायला मिळत नाही. तर आता इथं काय म्हणते कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा डेटिव्ह किंवा सेमीपोलर बॉन्ड इट इज द बॉन्ड फॉर्मड म्हणजे हे बॉन्ड कधी फॉर्मड होतील बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बट आता शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन कोणता बॉन्ड होता बोला कोव्हॅलंट बॉन्ड यस करेक्ट आहे पण आता इथे काय म्हणले बघा इट इज द बॉन्ड फॉर्मड बॉन्ड कधी होतील त्याच्यातला शेअरिंग ऑफ इथं पण शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे बट पुढे काय म्हणते बोथ मस्ट बी कंट्रीब्युटेड ओनली वन ॲटम दोन्ही इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन जे शेअरिंग करणार आहे तो ॲटम ते किती ॲटम असतील तर ओनली वन ॲटम ते किती ॲटम असतील त्याच्यातले ओनली वन ॲटम. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय होतं त्याच्यातलं तू पण 2 इलेक्ट्रॉन दे मी पण 2 देतो दोघांमधले काय होते म्युच्युअल शेअरिंग त्याच्यातलं तू पण 4 दे इलेक्ट्रॉन मी पण 4 देतो कोव्हॅलंट बॉन्ड होता त्याच्यातला ऑक्टेट कंप्लीट होतो म्युच्युअल शेअरिंग झाली कोव्हॅलंट बॉन्डला. पण इथं काय म्हणते कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये शेअरिंग तर होणार आहे का यस होणार आहे बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे का हो यस होणार आहे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे यस होणार आहे बट शेअरिंग कोण करणार आहे फक्त एकाच ॲटम कडून त्याच्यातला म्हणजे ओनली वन साईड त्याच्यातला 2 साईड नसेल त्याच्यातलं कसं आहे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग कुठं आहे त्याच्यातलं ओनली वन ॲटम त्याच्यातलं दोन्ही असेल का त्याच्यातला नाहीये. आता याचं एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला ते समजेल त्याच्यातलं. आता याच्यातलं एक्झाम्पल जर आपण बघितलं बाळांनो त्याच्यातला तर अमोनिया आणि BF3 मधला आपण त्या ठिकाणचा कोऑर्डिनेट बॉन्ड हा बघणार आहोत आणि बाकीचे एक्झाम्पल्स आपण H3O+, NH4+ हे पण त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळतात. चला तर मग आता पहिल्यांदा NH3 आणि BF3 चं बघूया त्याच्यातलं की एक्झाम्पल मध्ये काय येते त्याच्यातले हे सांगण्यापूर्वी पहिल्यांदा हे छोटेसे एक्झाम्पल्स आहेत त्या छोट्याशा एक्झाम्पल कडून वाटल्यास आपण तिकडे जाऊयात. मला सांगा हे H3O+ आहे ठीक आहे एक मिनिट हा इरेज करू आपण
H3O प्लस आहे. ठीक आहे. मला सांगा आता H3O प्लस मध्ये तयार होत असताना किंवा आता ऍसिडची प्रॉपर्टी काय त्याच्यातली टू लूज देअर H प्लस टू लूज देअर H प्लस म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यावरती H प्लस लूज करतो. परंतु ऍक्च्युली H प्लस असतो का खराच त्याच्यातला तर अजिबात नाही पोरांनो. H प्लस असतो का त्याच्यातला H प्लस आयन्स असतो का त्याच्यातला नाही. मग तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो त्याच्यातला वॉटरच्या तर H3O प्लसच्या फॉर्म मध्ये असतो. कोणत्या फॉर्म मध्ये असतो H3O प्लसच्या फॉर्म मध्ये. ऍसिडची प्रॉपर्टी काय त्याच्यातले टू लूज देअर H प्लस त्याच्यातला. पण ऍसिड ज्यावेळेस H प्लस ज्यावेळेस आपण ही करतो त्याच्यातला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो त्याच्यातला ऍसिड प्लस वॉटर H प्लस डोनेट करतो पाण्यामध्ये जाऊन H2O मध्ये जाऊन त्याच्यातला तो काय बनतो त्याच्यातला H प्लस आणि H2O प्लस या दोन्हीमध्ये काय बनतो त्याच्यातला या दोन्हीमध्ये काय बनते तुमची बॉन्डिंग बनते आणि दॅट बॉन्डिंग इज कॉल्ड ॲज द कोऑर्डिनेट बॉन्ड. मग आणि या दोघांमध्ये बॉन्डिंग बनवून तुमचे काय बनतो त्याच्यातला H3O प्लस. इंडिव्हिज्युअल H प्लस हा प्रेझेन्स कधीच नसतो त्याच्यातला म्हणजे H प्लस आपण म्हणतो H प्लस प्रेझेंट आहे पाण्यामध्ये आहे त्याच्या वॉटरमध्ये आहेत पण ऍक्च्युली तो तसा नसतो त्याच्यातला. तर तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो H3O प्लसच्या फॉर्म मध्ये असतो. मग आता हे कसं बॉन्ड तयार झालं आता H2Oचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर कसं आहे हो त्याच्यातला सेंट्रलला ऑक्सिजन इकडे एक हायड्रोजन इकडे एक हायड्रोजन आहे. मी तुम्हाला कालच्या आणि सॉरी परवाच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी लोन पेअर नावाची एक कन्सेप्ट सांगितली होती बघा. लोन पेअर काय सांगितली होती त्याच्यातली लोन पेअर काय असते हो लोन पेअर त्याच्यातला बोला लोन पेअर त्याच्यातला काय असते लोन पेअर. लोन पेअर म्हणजे काय असते बाळांनो नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन काय असतं त्याच्यातलं नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. लोन पेअर म्हणजे काय त्याच्यातले नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. मग आता ऑक्सिजन मध्ये आपण लोन पेअर आपण बघितले होते बघा किती होते लोन पेअर त्याच्यातले 2 लोन पेअर होते. कसं काढलात सर त्याच्यातले सोपं आहे त्याच्यातलं ऑक्सिजन सेंट्रल ॲटम आहे ॲटॉमिक नंबर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सर आहेत 6 मधले बॉन्ड पेअर इथे किती आहेत त्याच्यातले बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत पोरांनो त्याच्यातले 2 आहेत. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणलं मी बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन जर बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधून बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन मायनस केलात तर डायरेक्ट तुम्हाला लोन पेअर मिळतील किंवा तुम्ही जर लोन बॉन्ड पेअर जर मायनस केलात तर तुम्हाला लोन पेअर इलेक्ट्रॉन मिळतील. रिमेंबर दिस वन. मी आता इथं त्याच्यातले काय मायनस करतो त्याच्यातलं बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन तो काय 1 2 3 4 बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन आहेत 4 म्हणजेच किती आले ते त्याच्यातले 2. म्हणजे आता ऑक्सिजन वरती लोन पेअर किती तुमचे 2 आहेत. लोन पेअर किती तुमचे 2. मी तुम्हाला सांगितलं होतं 1 लोन पेअर कंटेन हाऊ मेनी इलेक्ट्रॉन बोला 1 लोन पेअर इलेक्ट्रॉन 1 लोन पेअर इज इक्वल टू हाऊ मेनी इलेक्ट्रॉन रे 2 इलेक्ट्रॉन. आता 2 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यातलं इथं 2 हो काय हे 2 इलेक्ट्रॉन इथे एक आणि इथे एक त्याच्यातले कारण का लोन पेअर किती आहेत माझ्याकडं 2 आहेत. एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. मग आता बघा आता हे लोन पेअर म्हणजे काय झालेले तुमचे त्याच्यातले नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. हे लोन पेअर दोन्ही म्हणजे काय झाले तुमचे त्याच्यातले नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन झाले. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये बाळांनो हे जे लोन पेअर आहेत हे काय होतात डोनेट होतात. मग आता वॉटर मध्ये त्या ह्याच्यातला आला कोण ऍसिड वगैरे त्या ह्याच्यातला H प्लस आला. कोण आला H प्लस. आता H प्लस कसा तयार झाला H प्लस मध्ये इलेक्ट्रॉन्स किती येतो तुमचे त्या ह्याच्यातले H प्लस मध्ये बोला इलेक्ट्रॉन्स किती आहेत H प्लस मध्ये हायड्रोजन मध्ये त्या ह्याच्यातले इलेक्ट्रॉन प्लस आहेत किती आहेत काहीच नाहीत पोरांनो. कसं काय सर त्या ह्याच्यातलं कारण हायड्रोजन आहे एकच हायड्रोजन आहे. इलेक्ट्रॉन किती आहेत 1 प्रोटॉन किती आहे 1 न्यूट्रॉन किती आहेत 1 पण नाही त्याच्यातला. मग आता इलेक्ट्रॉन H प्लस कधी येतो त्याच्यातला डोनेट केल्यावरती मग 1 होतं 1 देऊन टाकलं 1 होतं 1 देऊन टाकलं म्हणजे कोणता आला चार्ज त्याच्यातला प्लस चार्ज आला. मग आता इलेक्ट्रॉन आहेत का त्याच्याकडे 1 पण नाही त्याच्यातले. मग आता इलेक्ट्रॉन नाहीयेत आणि हायड्रोजनला काय लागणार आहे त्या ह्याच्यातलं कंप्लीट करण्यासाठी ऑक्टेट कंप्लीट असते का डुप्लेट असते माहिती आपल्याला डुप्लेट असते त्या ह्याच्यातलं. डुप्लेट म्हणजे किती 2 इलेक्ट्रॉन. मग आता हे जे H प्लस आलेलं आहे ना बाळांनो हे 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 ऑक्सिजन कडे बघतंय त्याच्यातलं हे कुणाकडे बघायले ऑक्सिजन कडे बघायले आणि ऑक्सिजनला म्हणायले मला तुझ्याकडे जास्त इलेक्ट्रॉन आहेत मला दे ना त्या ह्याच्यातला. मग हे हे जे ऑक्सिजन आहे ना बाळांनो हे काय होतात त्याच्यातले हे डोनेट होतात तिथं कुणाला हायड्रोजनला. आणि या ऑक्सिजन मध्ये आणि या हायड्रोजन मध्ये काय होतो बॉन्ड तयार होतो आणि हे हे हो का हे असं दिसतं हे नॉन बॉन्डेड हे हायड्रोजन इथला हा हायड्रोजन ॲज इट इज हो का ही इथं बॉन्डिंग झाली कुणासोबत रे हायड्रोजन सोबत. म्हणजे इथले जे लोन पेअर होते हे डोनेट कुणाला केले या हायड्रोजनला. किती इलेक्ट्रॉनची गरज होती या हायड्रोजनला 2 इलेक्ट्रॉनची.
इथं 2. हायड्रोजननं काही इलेक्ट्रॉन डोनेट केलं का किंवा शेअर केलं का? अजिबात नाही. का? कारण हायड्रोजनकडे होते का इलेक्ट्रॉन? काहीच नाही ना. ऑलरेडी देऊन बसलेले त्याच्यातलं एकच इलेक्ट्रॉन होतं, एकच प्रोटॉन होतं. प्रोटॉन आहे त्याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉन आहेत का? नाही आहेत. मग इलेक्ट्रॉनची गरज किती आहे? हायड्रोजनला डुप्लेट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन. म्हणून हे जे ऑक्सिजनमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत ना, कारण एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. हे लोन पेअर काय होतात तुमचे? डोनेट होतात. आणि यांच्यामध्ये म्हणजे या ऑक्सिजनमध्ये आणि या हायड्रोजनमध्ये कोणता बॉन्ड तयार होतो रे तुमचा त्याच्यातला? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड हे असं डिनोट करतात एका बाणानं. का? आता हे बाणाचं चिनिंग काय त्याच्यातला? बाणांचं बिनिंग काय? कारण हे जे इकडून इकडे जे दिलेलं आहे ना त्याच्यातला, हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन म्हणजे काय रे त्याच्यातला? डोनार. काय? डोनार त्याच्यातला. आणि हे हायड्रोजन कसं आहे त्याच्यातला? ऍक्सेप्टर आहे. कसला आहे हा त्याच्यातला? ऍक्सेप्टर आहे. डोनेट टू ऍक्सेप्टर असा बाण लिहिला जातो त्याच्यातला. डोनेट म्हणजे ऑक्सिजन डोनेट करायला कुणाला? हायड्रोजनला. डोनेट टू कुणाला त्याच्यातला? हायड्रोजनला. असा हा बॉन्ड त्या ठिकाणी किंवा असा हा ॲरो आपण त्या ठिकाणी डिनोट करतो. आता काही जण म्हणतील सर ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड झाला, ठीक आहे. परंतु या ऑक्सिजन आणि या हायड्रोजन मध्ये तो कोणता बॉन्ड होता? कोव्हॅलेंट बॉन्ड. येस, कोव्हॅलेंट बॉन्डच आहे. अजूनही कोव्हॅलेंट बॉन्डच आहे. परंतु बाळांनो, हे पूर्ण स्ट्रक्चर आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस याला या दोन्हीमध्ये असं आपल्याला म्हणता येत नसते की सर या ऑक्सिजन आणि या हायड्रोजन मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि या ऑक्सिजन आणि या हायड्रोजन मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आहे असं म्हणता येत नसते. तर इंडिव्हिज्युअल याचा जर आपण इफेक्ट बघितला तर तो कोणता आपल्याला तो कोणता बॉन्ड म्हणतो आपण? तो म्हणजे कोव्हॅलेंट कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. म्हणून आपण H3O प्लस मध्ये जर आपण बॉन्ड बघितला तर तो कोणता बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो? कोऑर्डिनेट बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो, ना की कोव्हॅलेंट बॉन्ड. आय नो त्याच्यामधला ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये एका ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेट आणि बाकी ह्याच्यामध्ये 2 एक कोव्हॅलेंट आहेत. पण असं म्हणायचं का? नाही. त्याला पूर्ण काय म्हणायचं त्याच्यातला? H3O प्लस आणि याचं स्ट्रक्चर H3O प्लस. ऑक्सिजन इथं 3 बॉन्ड केलं म्हणून त्याच्यावरती पण कोणता? पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याच्यातला. कळालं असेल तुम्हाला त्याच्यातला? सेम तशाच पद्धतीचं NH4 प्लस एक आहे बघा स्ट्रक्चर. ते हे पण सांगतो आणि ते पण सांगतो. बघा आता याच्यातला NH4चं कसं आहे ते स्ट्रक्चर. हे समजलंय त्या ह्याच्यातलं? इरेज करू? ॲरो कुठून डिनोट केला जातो? डोनेट टू ऍक्सेप्टर. लक्षात ठेवा, डोनेट कडून ऍक्सेप्ट करत डिनोट केला जातो त्याच्यातला. आता NH4 प्लस आहे बघा त्याच्यातला. NH4 प्लस अमोनियम आयन आहे. आता अमोनियम आयन कसा तयार होणार आहे त्याच्यातला? ऑब्विसली एक काय असणार आहे तुमचा? अमोनिया NH3 आणि दुसरा काय असणार आहे? H प्लस असणार आहे. अमोनिया अमोनिया त्याच्यातला यस अमोनिया आणि दुसरा कोणता? H प्लस. आता अमोनियाचं स्ट्रक्चर बघितले आपण NH आणि इथं कोणता त्याच्यातला? मी वरी काढतो त्याच्यातला म्हणजे लोन पेअर आपल्याला खाली येतील. ठीक आहे. आता नायट्रोजन आहेत, इथं 3 बॉन्ड बनवलेला आहे. आता तुम्हाला नायट्रोजनचे लोन पेअर पण काढता यायला पाहिजे बघा त्याच्यातले. नायट्रोजनचे लोन पेअर त्याच्यात. आता नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती होता ह्याच्यातला? 7. त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत नायट्रोजनचे? 5 आहेत त्याच्यातले. नायट्रोजनचे किती आहेत त्याच्यातले? 5 आहेत. मग आता बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत? हो काय 1 2 3. बॉन्ड पेअर किती आहेत? 3. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती झाले होते ह्याच्यातला? किंवा बॉन्ड पेअर त्याच्यातले 5. 5 मायनस बॉन्ड पेअर किती आहेत? 3 आहेत त्याच्यातले. बॉन्ड पेअर किती आहेत तुमचे त्याच्यातले? 3. हा 5 मायनस 3 म्हणजेच किती आहेत त्याच्यातले? 2. 5 मायनस 3 म्हणजेच किती? 2. 2 म्हणजेच काय त्याच्यातले? 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन. 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे किती त्याच्यातले? लोन पेअर आपण बघितलेला आहे त्याच्यातला. नायट्रोजनवरती लोन पेअर किती तुमचा? 1. मग आता हा H प्लस आला त्याच्यातला. मग आता हा H प्लस त्याच्यातला बघा आता हो का हा H प्लस आहे. सेम H प्लस म्हणजे किती? 2 इलेक्ट्रॉनचे कमी आहे त्याच्यातला. मग हा नायट्रोजन लोन पेअर काय म्हणतो त्याच्यातला? हो हे माझे इलेक्ट्रॉन त्याच्यातले आणि इथं काय होतो? कोऑर्डिनेट बॉन्ड आणि स्ट्रक्चर हे असं बनतं बाळांनो. NH हा आता डोनेट टू ऍक्सेप्टन्स म्हणजेच काय रे? हाय H सोबत. मग आता इंडिव्हिज्युअल आता या दोन्हीमध्ये आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेट. या बाकीच्या हायड्रोजन मध्ये कोणता बॉन्ड आहे? कोव्हॅलेंट. पण असं म्हणायचं का? नाही. काय म्हणायचं? हे पूर्ण आणि पूर्ण कसले ॲटम आहे त्याच्यातला? कोऑर्डिनेट बॉन्डच असतो त्याच्यातला आणि याचं स्ट्रक्चर हे NH आणि हा कोऑर्डिनेट H आणि कोणता? पॉझिटिव्ह चार्ज दॅट इज द NH4 प्लस बनतो. ठीक आहे, कळालं असेल त्याच्यातला. आता इकडलं जे शेवटचं एक स्ट्रक्चर आहे त्याच्यातला हे एक बघा आता इथं कसं स्ट्रक्चर आहे त्याच्यातला. तो पण नायट्रोजन आणि BF3 मध्ये त्याच्यातला. सिमिलर आहेत. आता याच्यामध्ये काय? नायट्रोजन आहे, अमोनिया NH त्याच्यातला. लोन पेअर काही इथं आहे त्याच्यातला. BF3 म्हणजे काय त्याच्यातला? आता BF3 म्हणजे काय? बोरॉन. बोरॉन यालाच म्हटलं जातं व्हॅकंट डी ऑर्बिटल
आता तुम्हाला व्हॅकंट डी ऑर्बिटल याच्यासाठी तुम्हाला हे माहित असेल, म्हणजे असं लक्षात ठेवा की याच्यामध्ये डी ऑर्बिटल हा अब्सेंट आहे त्याच्यातला. कशामध्ये? बोरॉन मध्ये. सेंट्रल ॲटम कोणता आहे? बोरॉन. बोरॉन मध्ये काय म्हटलं? डी ऑर्बिटल कसा आहे? अब्सेंट आहे. डी ऑर्बिटल म्हणजे काय त्याच्यातलं? ते आपण तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये त्याच्यातला 1s2 2s2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला जर जमत असेल त्याच्यातलं 1s2 2s2 2p6 त्याच्यानंतर 3s2 3p6 त्याच्यातला, त्याच्यानंतर 4s असं जर तुम्हाला माहित असेल त्याच्यातलं, तर ते जे 4d जे आहे ना, तर ते किंवा कोणताही 3d वगैरे त्याच्यातला 3 डी ऑर्बिटल हा डी ऑर्बिटल कसा आहे याच्यामध्ये अब्सेंट आहे बोरॉन त्याच्यातला. ठीक आहे. आता अमोनिया सेम आहे. याच्यामध्ये लोन पेअर, हे लोन पेअर डिनोट केल्यात मी आता सांगितलेलं. आता लोन पेअर कसे काढायचे त्याच्यातले. नायट्रोजनवरती लोन पेअर किती? एक आहे. आता बोरॉन मध्ये जर आपण बघितलं ना बाळांनो, तर इथं बोरॉन काय करतो त्याच्यातलं तुम्हाला माहित असेल. हा जो बोरॉन आहे ना, हा तुमचा ऑक्टेट कंप्लीट करत नाही पोरांनो. हा कसा करत नाही त्याच्यातला? ऑक्टेट इनकम्प्लीट आहे याचं. कुणाचं? बोरॉनचं. कसलं? बोरॉन कसला आहे? सेंट्रल ॲटम आहे. मग आता आपण लेविस डॉट स्ट्रक्चर काय सांगते? बोरॉन मध्ये त्याच्यातलं लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये ऑक्टेट जे आहे त्याच्यातलं सेंट्रल ॲटमचं कम्प्लीट असलं पाहिजे. पण इथं कसं आहे तुमचं ऑक्टेट हे इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट कसं कळालं सर? बघा ना, बॉन्ड पेज इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 2 3 4 5 6 6 बॉन्ड पेज इलेक्ट्रॉन आहेत. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. बेरिलियम सॉरी हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम आणि बोरॉन त्याच्यातला. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर जर आपण बघितला, 5 आहे. किती आहे तुमचा त्याच्यातला? हां, 5 आहे. ठीक आहे. आता ऑलरेडी बॉन्डेड काय आहेत त्या ह्याच्यातले जर आपण पूर्ण टोटल जर आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर आपण बघितले, याच्यामधले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत त्याच्यातले? 2,3. किती आहे तरी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2,3. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत तुमचे? 3. आणि बॉन्ड पेअर किती आहेत त्या ह्याच्यातले? ऑलरेडी 3. म्हणजे लोन पेअर असेल का याच्यामध्ये? नाही ना, कारण जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होते तेवढेच काय तुमचे सगळेच्या सगळे बॉन्डिंग मध्ये गेले. लोन पेअर आहेत का याच्यामध्ये? नाहीयेत. मग हा जो आहे त्याच्यातला बोरॉन कसा आहे तुमचा? ऑक्टेट इनकम्प्लीट आहे, व्हॅकंट डी ऑर्बिटल आहे त्याच्यातला. मग हे अमोनिया आणि BF3 यांच्यामध्ये काय होतं? तुमचा बॉन्ड तयार होतो. हे जे लोन पेअर आहेत ना, हे लोन पेअर हे कुणाला डोनेट होतात? तो त्याच्यातले या बोरॉनला डोनेट होतात. आणि स्ट्रक्चर हे असं बनतं त्याच्यातलं बाळांनो. इकडे लिहितोय मी NHH आणि हा आता आपण बॉन्ड पेअर कसे लिहितो? डोनेट टू ऍक्सेप्टर. हा डोनेट आहे, डोनेटर आहे त्याच्यातला. डोनार आहे हा नायट्रोजन, कारण लोन पेअर द्यायला बोरॉनला म्हणून आपण इकडून इकडे ॲरो करतो. हा डोनार टू ऍक्सेप्टर BF आणि इकडे काय रे? F. हे तुमचं स्ट्रक्चर कशाचं बनतं रे त्याच्यातलं? BNH3 BF3 मध्ये त्याच्यातलं. आय होप तुम्हाला कळालेलं असेल त्याच्यातला. सोपे आहे त्याच्यामध्ये. हे 3-4 एक्झाम्पल मात्र त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. एक आहे तुमचा H3O+ NH4+ आणि हा एक एक्झाम्पल त्या ह्याच्यातला आपण घेतलेला आहे. मी तुम्हाला एक होमवर्क एक देतो त्या ह्याच्यातला. BF4- ह्याच्यामध्ये तुम्ही एक जरा दाखवा त्याच्यातला. BF4- ट्राय करा त्या ह्याच्यातला. ट्राय मी वाटल्यास नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे त्या ठिकाणचं सांगेन. म्हणजे तुम्ही पण प्रयत्न करा. होमवर्क असेल तुमचा कोणता त्या ह्याच्यातलं तुम्हाला हे करायचं? BF4- बघा कसा येतो त्याच्यातला. सेम आहे BF3 स्ट्रक्चर, फक्त F- तिकडला येणार आहे त्याच्यातला. तुम्ही ट्राय करा. नाही आला तर मी नेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगतो वाटल्यास. ठीक आहे. तुम्हाला कळालं असेल. हेच आहे तुमचं मेटॅलिक बॉन्डिंग आणि दुसरा कोणता त्याच्यातला? कोऑर्डिनेट बॉन्ड. इथं बॉन्डिंग त्या ह्याच्यातले जेवढे काही होते, म्हणजे आता बाकीचे 2 जे राहिलेले आहेत कोणते कोणते त्या ह्याच्यातले? एक आहे हायड्रोजन बॉन्डिंग आणि दुसरा कोणता त्या ह्याच्यातला? तुमचा वॉन्डरवॉल फोर्सेस. आता बघा ते वॉन्डरवॉल फोर्सेस मध्ये आपण 5 सब टाईप आहेत. ते तुम्हाला काही 11-12ला त्या ठिकाणी आहेत तुमचे त्या ह्याच्यातले. आपल्याला 10thला शाऊस क्लिनिंगला, त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही. जे आपल्याला बेसिक बॉन्डिंगची जे गरज होती त्या ह्याच्यातले ते तर आपण बघितलेले. ते 11-12ला किंवा क्लासमध्ये वगैरे त्या ठिकाणचे काही झालेले पण आहेत. तर आता याच्यातले बॉन्डिंग इथं संपवतो. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण फक्त आणि फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहोत त्याच्यातलं. जे काही क्वेश्चन्स वगैरे त्याच्यातलं सिलेक्ट आपण त्याच्यातले आपण बघूयात. ठीक आहे. इथं 2 जे केमिकल बॉन्डिंगचे तुम्हाला समजलेले असतील. ठीक आहे. थँक्यू सो मच.